विटा एक्सप्रेस, सुरुवात नव्या पर्वाची। हो, देशाच्या नेत्यांनी आणि राज्यातल्या नेत्यांनी निश्चितपणानं हा विश्वास पुन्हा मला दाखवला। लोकांच्या कामातून आपल्याला मोठ्या फरकानं लोक पुन्हा मागच्या वेळेपेक्षा अधिक लीड न या ठिकाणी निश्चितपणानं निवडून देतील हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो। पण निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीनेच जावं लागेल, दुसऱ्याला कधी कमजोर समजायचं नाही हे निश्चितपणानं खरं असलं तरी लोकांच्या दृष्टिकोनातून केलेली कामं आणि काही आमच्यामध्ये थोडेसे असणारे समज गैरसमज काही मंडळींच्या बाबतीमध्ये होते ते आम्ही एक 10-12 दिवसापूर्वी बसलो आणि त्या गोष्टींची सगळी सखोल चर्चा झाली आणि त्या सगळ्या गैरसमजाची गाडी बाजूला निघाली आणि आम्ही निश्चितपणाने एकत्रपणानं काम करतोय। सगळी पार्टीचे नेते, आमचे तरुण कार्यकर्ते, सहकारी सगळे अगदी ताकदीनं या निश्चितपणानं निवडणुकीमध्ये आपल्याला साथ देण्यासाठी ते उभे आहेत आणि त्याचं धोतर, त्याचंच प्रतीक हे आपल्याला या निमित्तानं दिसून येतंय की निश्चितपणानं उमेदवारी मिळायला सुद्धा या गोष्टींचा फार मोठा उपयोग झालेला आहे। मागच्या 10 वर्षामध्ये जिल्ह्याचा झालेला विकास, तुम्ही आणलेले प्रकल्प आणि पुढच्या 5 वर्षामध्ये काय आणायचंय, कुठला विकास करायचा असं गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये 30 वर्षाची मागणी होती। रेल्वे डबलीकरण, रेल्वेच्या गाड्या वाढवणं, पाण्याच्या योजना पूर्णत्वाला नेणं, ताकारी, म्हैसाळ, टेंबू यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट मधून पैसे आणले गेले आणि ह्या सगळ्या योजना पूर्णत्वाला गेल्या। आता म्हैसाळ विस्तारितचं काम जे आहे, पहिले 1000 कोटीचं टेंडर ते आता जवळजवळ 40% काम होत आलंय। दुसरं 1000 कोटीचं काम निघालेलं आहे, तेही टेंडर निघालेले आहेत। साधारण 15-20 दिवसामध्ये माझ्या माहितीप्रमाणे ते टेंडर भरले जातील आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये 1.5 ते 2 वर्षामध्ये ह्या सगळ्या योजना विस्तारित म्हैसाळ, विस्तारित टेंबू ह्या पूर्णत्वाला जातील आणि या परिसरामधल्या 1.25 लाख एकरना विस्तारित म्हैसाळला आणि 1.25 लाख एकर विस्तारित टेंबूला या माध्यमातून पुन्हा शेतीला पाणी मिळणार आहे। नॅशनल हायवे केलेले आहेत। मी एक मल्टीमीडिया लॉजिस्टिक पार्क याच्यासाठी जमीन मागितली आणि ती जमीन थोडीशी द्यायला काही गोष्टीमुळे इथून थोडा उशीर झाला। मधल्या काळामध्ये काही गोष्टी पुतळ्यावरून, कमानीवरून वाद झाला आणि अशा वेळेला पुन्हा जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती कुठं जातीद्वेषानं उभा राहू नये म्हणून काही गोष्टी थांबल्या होत्या। पण निश्चितपणानं मल्टीमीडिया पार्कची सुद्धा जागा फायनल होऊन गडकरी साहेबांनी त्या बाबतीमध्ये तसे आदेश दिलेले आहेत। गेल्या 10 वर्षामध्ये जिल्ह्यातून अनेक हायवे गेले, हे कौतुकच आहे। मात्र कौलापूर विमानतळाचा मुद्दा असो किंवा ड्रायपोर्ट असो, हे 2 जे महत्वाचे प्रकल्प जे चर्चेला जातात ते अजून प्रलंबित आहेत। तुमच्या प्रमुख अजेंड्यावर हे 2 प्रश्न असतील? निश्चितपणानं असतील। आपल्याला सांगायला हरकत नाही की मागणी, लोकांची इच्छा, अपेक्षा ही निश्चितपणानं कौलापूर त्या असणाऱ्या जागेच्या बाबतीमध्ये विमानतळ व्हावे अशी आहे। पण किमान आपल्याला 350 ते 450 एकर जागा लागते आणि ती जागा आहे फक्त 165 एकर। तेव्हा शेजारच्या जमिनीच्या बाबतीमध्ये मी गेले 6-8 महिने त्यासाठी प्रयत्न करतोय। या खात्याचे मंत्री ज्योतिरत्न शिंदे यांना मी भेटलो वर्षापूर्वी। ही जागा पूर्वी MIDCच्या माध्यमातून काही खाजगी उद्योजकांना दिली गेली होती, त्याच्यावर मी स्वतः सगळ्यांना अंगावर घेऊन 8-10 महिन्यापूर्वी ते जागेचं टेंडर कॅन्सल करायला लावून, दिलेल्या सगळ्या ऑर्डर कॅन्सल करायला लावून ती जागा MIDCच्या ताब्यात ठेवली आणि या ठिकाणी निश्चितपणानं विमानतळ व्हावं यासाठी माझा प्रयत्न पुन्हा राहील। पण आपल्याला ती जागा आसपासची सगळी मिळणं तेवढं गरजेचं आहे, ही त्यामागची बाजू निश्चितपणानं समजून घेणं गरजेचं आहे। विरोधी उमेदवार कोण असावा तुम्हाला? ज्या पद्धतीनं सध्या एक पैलवान उतरणार अशी चर्चा आहे, पण अद्याप तिकीट फायनल नाहीये महाविकास आघाडी। आता उमेदवार कोण असावं, लोकांच्या आशीर्वादानं लोक तर आशीर्वाद देणार आहेत, मागच्या वेळेपेक्षा मोठ्या मताधिक्यानं निवडून देणार आहेत, ही गोष्ट काही माझ्या हातातली नाही। पण एक वस्तुस्थिती आहे की यामध्ये काँग्रेसच्या वतीनं एक तिकीट मागतायत, शिवसेनेच्या वतीनं एक तिकीट त्यांनी मागितलेलं आहे। उद्धव ठाकरे साहेबांनी त्याची घोषणा केल्यात जमा आहे, त्यांना सांगितलं दिल्लीला पाठवायचं आहे। त्यांच्यातलं त्रांगडं काय होईल हे मला आज सांगता येणार नाही, पण उमेदवार कुणी असला तरी आपल्याला निवडणूक ही मोठ्या मताधिक्यानं जिंकता येईल ही परिस्थिती जिल्ह्याच्या आशीर्वादानं
निश्चितपणानं आपल्याला मिळणार आहे. म्हणूनच म्हटलं हे त्रांगडं तुमच्यासाठी अधिक फायदेशीर आहे. नाही, फायदेशीर त्रांगडं म्हणण्यापेक्षा आपण एवढंच म्हणू शकतो की ते चोरच त्यांच्यात चाललेली आहे तिकिटाची. काय घडेल हे आज आपल्याला माहित नाही, पण मला वाटतं तसं डिक्लेअर केल्यासारखं आहे. चंद्रहार पाटील पैलवांना विशाल पाटील काँग्रेसकडनं मागतायत. काय घडतंय आपण पाहूया, वेट अँड वॉच ही भूमिका ठेवली पाहिजे. जो विरोधी असेल त्याला चितपट करून हॅट्रिक 100% चित्रपट करू आपण.